तेग्याला पकडून नेल्यापासून मल्ला आणि नागीला काहीच सुचत नव्हते. तेग्यामुळेच हे सगळे संकट गावावर ओढवले आहे असे काळूने सगळ्यांच्या मनात भरवून दिल्याने कुणीच तेग्याच्या घराकडे फिरकायला तयार नव्हते. उलट सगळा गाव काळूच्या कट्ट्यावर जमू लागला होता. या सगळ्यात आपण कसे सुटलो याचे काळूला सुद्धा आश्चर्य वाटत होते. तेग्याला पकडून नेल्याचे कळताच कल्लू सुद्धा त्याच्या नातीला नागीला भेटायला आला होता. कोणालाही आता पुढे काय करायचे ते कळत नव्हते. शेवटी एकमताने इनामदाराकडे जाऊन मदत मागायचे ठरले. कल्लूला नागीजवळ ठेवून मल्ला इनामदारांकडे गेला. वाड्यात पोहोचताच बाळाने कोण पाहिजे म्हणून त्याला विचारले. इनामदाराला भेटायचे आहे सांगितल्यावर बाळाने त्याला दरडावतच इथेच बसून वाट बघ, मालक बाहेर येतील तेव्हा तुला भेटतील असे सांगितले. मल्ला चावडीत बसून इनामदारांची वाट बघू लागला. बऱ्याच वेळाने इनामदार बाहेर आल्यावर बाळाने त्यांना तेग्याचा मामा मल्ला भेटायला आल्याचे सांगितले. इनामदारांनी मल्लाला येण्याचे कारण विचारले तेव्हा मल्लाने तेग्याला पोलिसांनी पकडून बेळगावला नेल्याचे सांगितले. त्याला काही पण करून सोडवा असे तो म्हणाला. यावर इनामदार हसून म्हणाला, वा, त्याने दरोडे घालायचे आणि मी त्याला सोडवायचे. न कळून मल्ला म्हणाला, पण तो तुमच्याच कामगिरीवर गेला होता ना. तुम्ही सांगितले म्हणून त्याने सरोळीच्या पाटलाचा खून केला आणि पोलीस त्याला पकडून घेऊन गेली. हे ऐकून इनामदार संतापले. म्हणाले, मी काय तुला खुण्याचा साथीदार वाटलो काय? पाटील माझा वैरी असला तरी मी माझे बघून घेतले असते. तेग्याने कशाला त्याचा खून करायचा? पुन्हा माझे यात नाव घेतले तर तुझी चामडी लोळवीन अशी धमकी इनामदाराने त्याला दिली. इनामदाराने शब्द फिरवल्याचे मल्लाच्या लक्षात आले. तो रागाने थरथरू लागला. कसाबसा म्हणाला, पैसे देताय ना? यावर कसले पैसे असे इनामदाराने विचारले. तेग्याला कामगिरी झाल्यावर 5,000 रुपये देतो असे म्हणाला होता तुम्ही, मल्ला म्हणाला. यावर थांब देतो असे म्हणून इनामदारांनी बाळाला बोलावले आणि म्हाताराच्या कमरेत 5 लाथा घाल आणि इथून हाकलून दे असे सांगितले. पुन्हा वाड्याची पायरी चढलास तर तुझी गय केली जाणार नाही अशी धमकी देऊन इनामदार तिथून निघून गेले. मल्ला रडत रडत उठला. त्याने बेरडवाडीची वाट धरली. तो घरी पोहोचला तेव्हा रात्र झाली होती. नागी आणि कल्लू त्याची वाटच बघत होते. काही वेळ कुणीच काही बोलत नव्हते. नागीचा जीव वर खाली होत होता. शेवटी नागीने धीर करून काय झाले असे विचारले तेव्हा तेग्याला इनामदाराने फसवले. विश्वासाने त्याने तेग्याचा गळा कापला असे सांगून मल्ला लहान मुलासारखा रडू लागला. हे ऐकून सगळेच काळजीत पडले की आता तेग्याला कसे सोडवायचे. उद्या सकाळी आता विचार करू असे म्हणून नागीने सगळ्यांना झोपायला लावले. नागीला मात्र झोप काही लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच ती काळूच्या घरी गेली आणि त्याला ती विचारू लागली की आता तेग्याचे काय करणार आहेस? काळू तिला म्हणाला, नागाक्का, रागवू नकोस, पण तेग्यादाने त्या इनामदारासाठी सगळ्या गावाची वाट लावली. सरोळीच्या पाटलाने आमचे काय केले होते? मग आम्हाला त्यात का गुंतवले तेग्यादाने? आता इनामदाराला जाऊन सांग तेग्याला सोडवायला. यावर नागी म्हणाली, असे नाहीये रे. इनामदाराने तेग्याला शपथेत अडकवले, त्यामुळे तेग्याला हे सगळे करावे लागले. कसली शपथ असे काळूने विचारताच नागी म्हणाली, दसऱ्याला तेग्या इनामदाराकडे गेला असताना बारीमध्ये गाड्या अडवल्या म्हणून इनामदार त्याला खूप बोलला. तेग्याने शपथ दिली तेव्हा ही कामगिरी इनामदाराने त्याच्या अंगावर घातली आणि आता मदत करायला सुद्धा तो तयार नाहीये. काळूला हे ऐकून वाईट वाटले. तो म्हणाला, तेग्यादाने आम्हाला यातले काहीच सांगितले नाही. काळू म्हणाला, त्याचा तेग्यादावर काही राग नाहीये. त्याच्या हाताखालीच तो मोठा झाला आहे. त्याने नागीला, आता तू काहीच काळजी करू नकोस, मी बघतो काय करायचं ते असे सांगितले. हे ऐकून नागीचा जीव भांड्यात पडला. ती निश्चिंत होऊन घराकडे परतली. बारीमध्ये गाड्या लुटायला आता काळूच्या हाताखाली सगळे जाऊ लागले. एके दिवशी नागी, मल्ला आणि काळू बेळगावला सुद्धा जाऊन आले. काळूने तेग्यासाठी चांगला वकील केला. आता महिने उलटत होते. काळू वरचे वर बेळगावला जाऊन केसची चौकशी करत होता आणि येऊन नागी मल्लाला सांगत होता. तेग्या गेल्यापासून सगळे काम नागीवर येऊन पडले होते. ती दोर वळायची, लाकडे गोळा करून दड्डीला विकायची. मल्ला कसे बसे शेतीचे काम बघत होता. पोट वाढत चालल्यामुळे नागी सुद्धा आळसावत होती. त्यात पावसाळा सुरू झाला. बेरडवाडी धो पावसात भिजत होती. नागीचे दिवसही आता भरले होते, पण तरीही ती काम करत होती. असेच एकदा दिवसभर मल्ला आणि तिने नाचणीची घालणी घातली. नागीला मोठे पोट घेऊन काम करायला त्रास होत होता, तरी ती करत होती. काम संपवून मल्ला आणि नागी घरी आली
तेव्हा काळू त्यांचीच वाट बघत बसला होता. तो बेळगावहून आला होता. नागीने त्याला केसचे काय झाले म्हणून विचारले. काळू म्हणाला, नागाक्का, वकिलाने खूप धडपड करून तेग्याला फासावर जाण्यापासून वाचवले, पण त्याला जेलची शिक्षा झाली. नागीने विचारले, किती दिवसांची? बाकीच्यांना 4-5 वर्षे आणि तेग्याला जन्मठेपेची. काळूने खाली मान घालून सांगितले. हे ऐकून नागीचे अवसानच गळले. ती मटकन खाली बसली. यातच तिच्या कळासुद्धा सुरू झाल्या. मल्लाने लगेच 2-3 बायकांना नागीच्या मदतीसाठी पाठवले. बाहेर पावसाचा जोर वाढत होता. आत नागीच्या कळा वाढत होत्या आणि बाहेर मल्लाची अस्वस्थता वाढत होती. थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि एवढ्यातच एक म्हातारी बाहेर आली आणि तिने तेग्याला मुलगा झाल्याची बातमी मल्लाला दिली. तेग्याला तुरुंगात येऊन आता 11 वर्ष झाली होती. त्याचे साथीदार होते तोपर्यंत त्याला काही वाटले नाही, पण एक एक साथीदार सुटू लागले आणि तेग्या आता एकटा पडला. त्याला कष्टाचे काहीच वाटत नव्हते, पण आता त्याला नागीची, बेरडवाडीची, बारीची आठवण सतत बेचैन करू लागली होती. त्याचे दिवस जाता जात नव्हते. शेवटी तो दिवस आला आणि तेग्याची तुरुंगातून सुटका झाली. तुरुंगाबाहेर पडताच तेग्याचे मन भारावून गेले. तो गावची वाट चालू लागला. बारीतला तांबडा लाल नागमोडी वळणे घेत गेलेला रस्ता बघून त्याचे मन भरून आले. त्या बारीतच त्याने अनेक छापे घातले होते. त्या जंगलावरून नजर फिरवताना तेग्याला त्याच्या मुलाची आठवण झाली. आता तो मोठा झाला असेल, गुरं घेऊन जंगलात जात असेल, करवंद खात असेल असे त्याला वाटले. त्याच्या ओढीने तो पुन्हा चालू लागला. नदीजवळ येताच त्याने हातपाय धुतले, चूळ भरली, घटाघटा पाणी प्यायला. तिथे कामासाठी आलेल्या बायका त्याच्याकडे कुतूहलाने बघत होत्या. थोडे पुढे आल्यावर त्याच्या कानांवर लाकूड तोडण्याचा आवाज आला. तेग्या त्या आवाजाच्या दिशेने गेला तर तिथे एक पुरुष व एक बाई काटक्या गोळा करत होती. तेग्याला पाहताच तो माणूस थांबला आणि एकदम तेग्या दा म्हणून ओरडला. तेग्या सुद्धा काळू म्हणत धावला. दोघांनी कडकडून मिठी मारली. दोघेही रडू लागले. काळू म्हणाला, सगळे सुटून घरी परतले, पण तुझ्याशिवाय गावाला काही शोभा आली नाही. तेग्याचे वाढलेले केस, खोल गेलेले डोळे, वर आलेली गालफडे आणि 11 वर्षे खडी फोडून खंगलेले शरीर पाहून काळूच्या जीवाची घालमेल झाली. तेग्या काळूला म्हणाला की गावात कसे तोंड घेऊन जाऊ. यावर काळू म्हणाला, अरे वेडा की काय, सगळे गाव तुझी वाट पाहतंय. हे ऐकून तेग्याला जरा बरे वाटले. थोडा वेळ काळूशी बोलून तेग्याने पुन्हा आपल्या घरचा रस्ता धरला. कसल्या तरी विलक्षण ओढीने तो चालला होता. घराच्या दारात येताच तो थबकला. घरात सगळी सामसूम होती, पण बाहेर कट्ट्यावर एक रंगाने काळा, कपाळावर झिपऱ्या आलेला पण नाके डोळ्याने तरतरीत असलेला एक मुलगा उसाचे कांडे घेऊन बसला होता. तेग्या जवळ जाताच तो मुलगा घाबरून दाराआड जाऊन लपला आणि तेग्याकडे टकमक बघू लागला. तेग्याने घरात कोणी आहे का विचारले, पण त्या मुलाने काही उत्तर दिले नाही. मग तेग्याने नागी कुठे आहे विचारल्यावर त्या मुलाला धीर आला. तो पुन्हा कट्ट्यावर येऊन बसला. त्याने सांगितले, नागी जंगलातून लाकडं आणायला गेली आहे. आणि मल्ला कुठे आहे? तेग्याच्या या प्रश्नाचा अर्थ न समजून तो मुलगा गप्प बसला. तेग्याने पुन्हा विचारले, तुझा आजा रे? तरी तो मुलगा काहीच बोलला नाही. तेग्याने त्याचे नाव विचारताच त्या मुलाने ईश्वरा असे सांगितले. तेग्याने ईश्वराला तुझा बा कुठे आहे म्हणून विचारताच तो म्हणाला, तुरुंगात. तेग्याचा चेहरा पडला. तेग्याने विचारले, तुझा बा वाईट आहे का रे? यावर अजिबात नाही, उलट तो खूप चांगला आहे. माझी आई मला बाबद्दल सगळं सांगते असे त्याने सांगितले. हे ऐकून तेग्याचे डोळे भरून आले. एवढ्यात नागी डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन तिथे आली. तिला आई म्हणत पळत जाऊन ईश्वराने मिठी मारली. नागीची नजर तेग्याकडे गेली. तिच्या डोक्यावरची मोळी खाली पडली. तेगे आणि नागी बळ एकवटून एकमेकांकडे धावले आणि त्याने एकमेकांना कडकडून मिठी मारली. दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेग्याला पहिल्यांदा नदीकाठी पाहिलेली नागी आठवली. आत्ताच्या आणि त्या नागीत किती फरक पडला होता. डोक्यावर मुळ्या घेऊन घेऊन पदराला पडलेले भोक, त्यातून डोकावणारे केस, फिकट पडलेला चेहरा, गालांच्या झालेल्या खुबण्या. नागीला असे पाहून तेग्याचा जीव वर खाली झाला. भानावर आल्यावर नागीने ईश्वराला धावत जाऊन उचलले आणि तेग्याकडे बघून तो त्याचा बा असल्याचे सांगितले. तेग्याने ईश्वराला मिठीत कवटाळले. त्या दिवशी तेग्या आल्यामुळे नागीला काही सुचत नव्हते. तेग्या आणि ईश्वरा बोलत होते. नागी जेवण बनवत होती. तेग्याने नागीला मल्ला कुठे आहे म्हणून विचारले. तसा तिच्या तोंडून हुंदका बाहेर पडला.
वर्षभरापूर्वीच मल्ला गेल्याचे तिने सांगितले. आईच्या माघारी आपले सगळे करणारा आपला मामा गेला हे ऐकून तेग्याच्या डोळ्यात खळकन पाणी आले. इतक्यात काळू आला. तेग्या त्याला मिठी मारून ढसाढसा रडू लागला. काळू त्याला शांत करून म्हणाला, तू गेलास तसा मल्ला गळून पडला. शेवटचे 2 महिने तो अंथरून धरून होता, पण नागीने त्याचे सगळे केले. सुटला बिचारा. मग काळूने तेग्याला सांगितले, बाहेर सगळा गाव तुला भेटायला जमला आहे. तेग्या डोळे पुसून उठला. तो कट्ट्यावर जाताच सगळे उठून उभे राहिले. एक एक करून तेग्याला भेटू लागले, मिठी मारू लागले. सगळे बसल्यावर काळूमुळेच तो तुरुंगाबाहेर येऊ शकला असे म्हणून तेग्याने काळूचे आभार मानले. मारुत्या म्हणाला, तेग्यादा तू गेलास आणि गावाची शोभाच गेली. काळू होता म्हणून कसे तरी निभावले. काळू म्हणाला, आता माझी जबाबदारी संपली. आता तूच गावचा नाईक. सगळ्या गावाने त्याच्या बोलण्याला आनंदाने दुजोरा दिला. बघता बघता गप्पा रंगल्या. तेग्या तुरुंगातल्या गमती जमती सगळ्यांना सांगत होता. गप्पांमध्ये रात्र कधी झाली कोणालाच कळले नाही. नागीने सगळ्यांसाठी जेवण बनवले होते. सगळी माणसे तिथे जेवली. जेवण झाल्यावर त्यांच्या त्यांच्या घरी परत गेली. सगळे आवरून झाल्यावर नागी आणि तेग्या गप्पा मारू लागले. तेग्याने नागीला विचारले, इनामदाराने दिलेल्या पैशांचे काय केले? नागी संतापून म्हणाली, परत त्या इनामदाराचे नाव घेऊ नकोस. पैसे मागायला मल्ला त्याच्याकडे गेला तर त्याला जोड्याने मारून हकलून दिले त्याने. हे ऐकून तेग्याच्या मुठी आवळल्या गेल्या. तेग्या म्हणाला, मला हे काहीच सांगितले नाही. यावर मीच काळूला यातले तुला काहीच सांगू नको म्हणून सांगितले होते. तेग्याने विचारले, मग तिने घर कसे चालवले? नागी म्हणाली, हेच, लाकडं फोडली, मोळ्या विकल्या, गवत विकले. मल्ला होता म्हणून सगळे निभावले. तेग्याला हे सगळे ऐकून वाईट वाटत होते. तो म्हणाला, खूप त्रास झाला तुला, पण आता तुला राणीसारखं ठेवीन मी. नागी त्याच्या कुशीत झोपी गेली, पण तेग्याला काही त्या रात्री झोप आलीच नाही. दुसऱ्याच दिवशी तेग्या इनामदारांच्या वाड्यावर पोहोचला. तिथे झोपलेल्या बाळाला दरडावून उठवत त्याला त्याने इनामदाराला जाऊन तो आल्याचे सांगायला सांगितले. बाळा म्हणाला, मालक झोपले असतील तर उठव त्यांना, असे तेग्या म्हणाला. नेहमी तेग्या वाड्यावर भेदभीत यायचा, पण आत्ताचा तेग्याचा तो नूर पाहून बाळा गोंधळला. बाळा आत वाड्यात गेला तर इनामदारांची नुकतीच झोप झाली होती. बाळाने त्यांना तेग्या बेरड आल्याचे सांगितले. तेग्याचे नाव ऐकताच इनामदारांचा चेहरा काळवंडला. त्यांच्या घशाला कोरड पडली. तेग्या आता काही परत येणार नाही या विश्वासावर त्यांनी 11 वर्षे आनंदात घालवली होती. तेग्याला वाटेला कसे लावायचे याचा विचार करत इनामदारांनी बाळाला तेग्याला आत पाठवून द्यायला सांगितले. थोड्या वेळाने तेग्या आत आला. इनामदारांना मुजरा न करताच उभा राहिला. इनामदाराला त्याच्या या वागण्याचा राग आला होता, पण तो न दाखवता इनामदारांनी हसत हसत तो कधी सुटला असे विचारले. यावर तुम्ही सोडवले तेव्हा सुटलो, असे उत्तर तेग्याने दिले. मग इनामदारांनी विचारले, घरी सगळी बरी आहेत ना? यावर हो, तुमच्या कृपेने, असे उत्तर तेग्याने दिले. मग इनामदारांनी इथे का आलास असे विचारले. तेग्या म्हणाला, तुम्हाला माहित नाही? त्याची ही उलट उत्तरे ऐकून इनामदार संतापला. तो तेग्याला शिव्या देऊ लागला. यावर शिव्या द्यायचे काम नाही, माझे मला 5,000 रुपये द्या, असे तेग्या म्हणाला. इनामदारांनी कसले 5,000 असे विचारताच इनामदारांच्या डोळ्याला डोळा देत तेग्या म्हणाला, मी मल्ला नाहीये. 11 वर्षापूर्वी पाटलाचा खून करायला सांगून आता सगळे विसरलात? मरेपर्यंत पोलिसांचा मार खाल्ला, पण तुमचे नाव कधी घेतले नाही. मी माझा शब्द पाळला, पण तुम्ही तुमचा एकही शब्द पाळला नाही. गुपचूप माझे पैसे द्या, नाहीतर काय करशील? इनामदाराने विचारले. ते म्हणाले, गुपचूप वाड्याबाहेर जा, नाहीतर पोलिसांना बोलवीन. तेग्या म्हणाला, ठीक आहे, आता जातो मी, पण आता तुम्ही सांभाळून राहा. मी काही आता तुमचं अन्न खाल्ले नाहीये. आता मी मोकळा आहे. जे पाटलाचे झाले तेच आता तुमचे सुद्धा होईल. ते शब्द उकळत्या तेलाप्रमाणे इनामदारांच्या कानात शिरले. खंडोबाची शपथ घेऊन तेग्या बोलू लागला की आजपासून पुढच्या पौर्णिमेपर्यंत. तो पुढे बोलणार इतक्यातच थांब तेग्या, असे बोलत आईसाहेब बाहेर आल्या. त्यांना पाहताच तेग्याने मुजरा केला. त्या म्हणाल्या, तुला काही बरे वाईट करायचे असेल तर आधी माझे कर. आईसाहेबांनी तेग्यासमोर पदर पसरला. म्हणाल्या, सगळे विसरून जा, मला एवढी भीक घाल. तेग्या आणि त्याच्या साथीदारांनी बारीत गाड्या अडवल्या तेव्हा तेग्याने आईसाहेबांना त्यांच्या सुतळीच्या तोड्यालाही धक्का लागू देणार नाही असा शब्द दिल्याची आठवण आईसाहेबांनी
तेग्याला करून दिली. तेग्या ते ऐकताच गोंधळला, कावराबावरा झाला आणि क्षणात तो मोठमोठ्याने हसू लागला. आईसाहेबांनी हसायला काय झाले म्हणून विचारले. तेव्हा तेग्या म्हणाला, मागे मला इनामदारांनी शक्तीत पकडलं होतं आणि आता तुम्ही शक्तीत पकडलं. तेग्याने आईसाहेबांना विश्वास दिला की तो इनामदारांच्या केसालाही धक्का लावणार नाही. तो म्हणाला, आजपासून त्याने आईसाहेबांना बहीण मानली आहे आणि त्यांच्यासाठी आजपासून तो इनामदाराला जीवापाड जपेल. एवढे बोलून तेग्या गरकन वळला आणि एकदाही मागे वळून न पाहता वाड्याबाहेर पडला. तेग्याची ती पाठमोरी मूर्ती तो बाहेरचा दरवाजा ओलांडेपर्यंत आईसाहेब भरल्या डोळ्यांनी पाहत होत्या. ईश्वर आता मोठा झाला होता. तेग्या जाईल तिथे तो जाऊ लागला होता. बारीतले जंगल त्याने तेग्याबरोबर पिंजून काढले होते. सुदगट्टीपासून हनग्गीपर्यंतची सगळी बेरड गावे तेग्याने त्याला दाखवली. एके दिवशी पहाटेच नागीला न सांगता तेग्या ईश्वराला घेऊन जंगलात त्या वडाच्या झाडाजवळ गेला जिथे त्याने चंद्रोजीला पुरले होते. ईश्वराला त्याने त्या जागेला नमस्कार करायला सांगितले. नंतर तेग्याने कमरेची कुऱ्हाड काढली आणि ईश्वराला दाखवून त्या वडाच्या झाडात लांबूनच खचकन मारली. ती कुऱ्हाड झाडाच्या बुंध्यात जाऊन रुतली. मग तेग्याने ईश्वराला कुऱ्हाड मारायला सांगितली, पण ईश्वराची कुऱ्हाड बुंध्याला लागून जमिनीवर पडली. ईश्वराचे तोंड पडले. त्या दिवसापासून तेग्या ईश्वराला कधी कुऱ्हाड तर कधी भाला फेकायला शिकवू लागला. ईश्वरा सुद्धा सगळे शिकत होता. तेग्याला समाधान वाटत होते, पण नागीचा मात्र जीव झुरत होता. ईश्वरावरून त्या दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. तेग्या ईश्वराला शिकवत होता त्याला आता 1 वर्ष होऊन गेले होते. एके दिवशी दुपारी काळूने तेग्याला येऊन सांगितले की त्याला जंगलातून येताना एक भला मोठा रानडुक्कर दिसला. असलं भारी जनावर त्याने आजपर्यंत पाहिलं नाहीये, असं तो म्हणाला. काळूने तेग्याला त्याची शिकार करायला जायचं का असे विचारले. तेग्याने होकार दिला. ईश्वरा तिथेच होता. त्याने पण शिकारीला येण्याची इच्छा दाखवली. तेग्या तयार झाला. तेग्याने आणि काळूने शिकारीचा बेत आखला आणि संपूर्ण गावाला सांगितला. दुसऱ्या दिवशी तेग्या, ईश्वरा आणि गावातली सगळी पुरुष मंडळी शिकारीसाठी एका जागी जमले. आज तेग्याने ईश्वरासाठी नवीन कुऱ्हाड आणली होती. तेग्याने सर्वांना रानडुक्कर कसे पकडायचे याचा प्लॅन सांगितला. त्याने काळूला आणि ईश्वराला करवंदाच्या जाळीआड लपून बसायला सांगितले आणि जसे डुक्कर येऊन जरा पुढे जाईल तसे त्याच्यावर हल्ला करायला सांगितले. सांगितल्याप्रमाणे काळू आणि ईश्वरा जाळी मागे डुकराची वाट बघत बसले. त्याची वाट बघून बघून ईश्वराचे डोळे दुखू लागले. इतक्यात समोरून त्यांना एक भला मोठा रानडुक्कर वेगाने धावत येताना दिसला. तेग्याने ईश्वराला खून केली. त्या प्राण्याचे ते मोठे धूळ, अंगावरचे ताट झालेले केस, भयानक सुळे बघून ईश्वराच्या घशाला कोरड पडली. तरीही ईश्वरा तेग्याबरोबर त्याच्या समोर गेला आणि तेग्याने इशारा करताच ईश्वराने कुऱ्हाड डुकरावर फेकली, पण ती त्याच्या मानेत न बसता त्याच्या फर्रात खचकन रुतली. डुक्कर ओरडला आणि गरकन मागे वळून हेलपाटत जंगलात घुसला. सगळ्यांनी जिथे डुक्कर जाऊन बसला होता त्या जागेला घेरले व जाळीतून तो बाहेर येण्याची वाट पाहू लागले, पण डुक्कर काही बाहेर येईना. शेवटी सगळ्यांनी दगडांचा वर्षाव करून त्याला बाहेर यायला भाग पाडले. तेग्याने ईश्वराला स्वतःची कुऱ्हाड दिली होती. डुक्कर जाळी बाहेर आला आणि त्याने समोर ईश्वराला बघितले आणि त्याने त्याची दिशा बदलली, तर समोर काळू हातात भाला घेऊन येत असताना त्याला दिसला. संतापलेला रानडुक्कर आता परत ईश्वराच्या दिशेला येऊ लागला. ईश्वराने कुऱ्हाड उचलली, पण तेवढ्यात रानडुक्कर त्याच्या खूप जवळ येऊन पोहोचला होता. तेग्याने त्याला मागे सरकायला सांगितले. ईश्वराने सगळे बळ एकवटून डुकरावर कुऱ्हाड मारली. ती त्याच्या मानेत रुतली, पण त्या सगळ्या गडबडीत ईश्वरा बाजूला न सरकल्याने त्वेषाने मुसंडी मारलेल्या त्या डुकराची धडक त्याला बसली आणि तो उडून जमिनीवर पडला. रानडुक्कर हेलपाटे खात पुढे जात होता. तेग्याने त्याच्या मानेत भाला मारला तसा तो टाचा घासून मरून पडला. आता तेग्या ईश्वराकडे धावत गेला. डुकराचे दात लागल्यामुळे ईश्वराची मांडी रक्ताने माखली होती. काळू पटकन एरंडाचे झाड घेऊन आला. त्याचा निघणारा चीक तेग्याने ईश्वराच्या जखमेवर धरला. रक्त वाहायचे थांबले. मांडीची आग होत असूनही ईश्वराच्या तोंडावर हसू होते. ते पाहून आज खूप मोठी शिकार केलीस असे म्हणून तेग्या सुद्धा त्याच्याकडे बघून हसला. सगळ्यांनी ईश्वराचे कौतुक केले आणि तेग्यानंतर ईश्वराच आता गावचा नाईक होणार असे म्हणू लागले. नंतर सगळ्यांनी मिळून त्या रानडुकराला उचलले आणि घराकडे परतले. दारातून नागी येणाऱ्या गर्दीकडे बघत होती.
ईश्वराला उचलून आणलेले पाहून तिला धडकीच भरली. ती तेग्याला म्हणाली, ईश्वराला काही झाले असते तर? यावर तेग्या हसत हसत म्हणाला, त्याला कसं काय होईल, बेरडवाडीचा नाईक आहे तो. सगळे हसू लागले. आता दिवस मावळू लागला होता. डुकराचे वाटे पडू लागले होते आणि सगळे त्या वाट्यांकडे आशाळभूतपणे पाहत होते. सकाळचा नाश्ता करून तेगे आणि ईश्वरा नांगरणी करायला शेतात गेले. ते संध्याकाळीच घरी आले. त्याच दिवशी भीमा संकेश्वरच्या 6 गाड्या बेळगावला जाणार असल्याची आणि त्यातल्या बायकांच्या अंगावर भरपूर दागिने असल्याची वर्दी घेऊन आला. ईश्वरा म्हणाला, आज तो पण येणार गाड्या लुटायला. तेग्याने नागीला यातले काहीही न सांगण्याच्या अटीवर त्याला होकार दिला. त्या दिवशी तेगे आणि ईश्वरा ढेकणांचे निमित्त काढून बाहेर कट्ट्यावरच झोपले. नागी झोपी गेल्यावर हळूच ते दोघे जंगलात जायला निघाले. ते तिथे पोहोचेपर्यंत बाकी सगळे जमा झाले होते. देवापुढे नारळ फोडून सगळे तेग्याने सांगितल्याप्रमाणे आपापल्या जागेवर जाऊन लपून बसले. काळू ईश्वराला घेऊन गेला. थोड्या वेळाने गाड्या येऊ लागल्या. इशारा करताच सगळ्यांनी गाड्यांना वेढा घातला. पहिल्या 3 गाड्या लुटल्या आणि एवढ्यात वरून गोळ्यांचे आवाज येऊ लागले. एका क्षणात सगळे जंगलात पसार झाले. तेग्याचा धीर सुटला. तो 4-5 जण घेऊन तसाच रस्त्यावरून धावू लागला. तर त्याला कोणीतरी विवळत असल्याचा आवाज आला. बघतो तर काळूच्या मांडीत गोळी लागली होती. तेग्याने ईश्वराबद्दल विचारल्यावर पोलिसांची गाडी आल्यामुळे ईश्वरा गावाकडे गेल्याचे काळूने सांगितले. तेग्याने काळूला तसेच पाठीवर उचलले आणि गावचा रस्ता धरला. घरी पोहोचल्यावर काळूला कट्ट्यावर ठेवले. नंतर काळूला भरपूर दारू पाजली. माणसाने त्याला पकडून ठेवले आणि मग चाकूचे पाते भस्कन खुपसून तेग्याने काळूच्या मांडीतली गोळी काढली. जखमेतून रक्त भळाभळा वाहू लागले. रक्त थांबवण्यासाठी जखमेला बंद करणे गरजेचे होते. नागीने एक सांडशी तापून तेग्याला दिली. पुन्हा सगळ्यांनी काळूला धरून ठेवले. लाल भडक दिसणारे सांडशीचे टोक तेग्याने जखमेवर टेकवले. फस असा आवाज आला. काळूला वेदना असह्य होत होत्या. तेग्याने बाळत लिंबाचा कुटलेला पाला जखमेवर ठेवून जखम बांधली. या सगळ्या गोंधळात त्यांनी माल मात्र चांगलाच लुटला होता. काळूला तिथेच कट्ट्यावर झोपून तेग्याने सगळ्यांना घरी जायला सांगितले. तेग्या घरात आला तेव्हा ईश्वरा समोरच उभा होता. तेग्याने काळूला एकटा सोडून आला म्हणून खाडकन त्याच्या कानाखाली वाजवले. ईश्वरा म्हणाला, काळूनेच त्याला जायला सांगितले होते. यावर तुला गोळी लागली असती तर त्याने तुला टाकले असते का, असे तेग्याने विचारले. इथे आपल्याला काहीच न सांगता तेग्या ईश्वराला घेऊन कामगिरीवर गेल्यामुळे नागी सुद्धा संतापली होती. पुन्हा आपल्याला न सांगता ईश्वराला कुठेही न्यायचे नाही असे धमकावून ती तिथून निघून गेली. तेग्या सुद्धा बाहेर जाऊन कणत पडलेल्या काळूच्या बाजूला जाऊन झोपला. 2 दिवसांनी लुटलेला सगळा माल तेग्याने दड्डीला नेऊन सावकारला विकला आणि आलेले 500 रुपये सगळ्या साथीदारांमध्ये वाटले. पुढे एके दिवशी अचानक पोलिसांची धाड बेरडवाडीवर पडली. मागे झालेल्या दरोड्याचा तपास करण्यासाठी पोलीस गावात घुसले होते. तेगे आणि ईश्वराने काळूला उचलून माळ्यावर लपवले. कारण जखमी माणूस बघून पोलिसांना लगेच दरोडा यांनीच घातला हे कळले असते. मग बाहेर येऊन दोघे दोर वळू लागले. एवढ्यात 2 पोलीस येऊन त्यांची चौकशी करू लागले. त्यांनी तेग्याचे पूर्ण घर तपासले आणि मग तेग्या आणि ईश्वराला घेऊन त्याची चौकशी करायची आहे असे नागीला सांगून ते त्यांना घेऊन जाऊ लागले. पण नागी ते ऐकायला तयार नव्हती. ती रडू लागली. बघता बघता संपूर्ण बेरडवाडीत रडण्याचा हल्लकल्लोळ माजला. पोलिसांना काहीच कळेनासे झाले आणि मग वैतागून पोलीस सगळ्यांना तिथेच सोडून कसे तरी त्या गर्दीतून वाट काढत निघून गेले. गावाबाहेर पोलीस दिसेनासे होताच तेगे आता बस झाले असे जोराने ओरडला. क्षणात सगळे शांत झाले आणि मग तेग्याबरोबर सगळ्यांच्या हसण्याने सगळी बेरडवाडी फुलून गेली. अलीकडे नागीचे कामात लक्षच लागत नव्हते. तिच्या डोक्यात सतत ईश्वराच्या लग्नाचा विचार येऊ लागला होता. गेल्या 2 महिन्यांपासून तिने तेग्यालाही या विषयावरून भंडावून सोडले होते. एके दिवशी ती तेग्याला येऊन म्हणाली की तिने ईश्वरासाठी मुलगी बघितली आहे. आता तेग्यासमोर काहीच पर्याय नव्हता. त्याने विचारले, कोण आहे मुलगी? नागी म्हणाली, नडगट्ट्याच्या सुबैयाची लेक आहे, लग्मा. तिने तेग्याला दुसऱ्याच दिवशी ईश्वरासाठी मागणी घालायला तिथे जायला सांगितले. दुसऱ्या दिवशी काळूला आणि 2-3 बायकांना घेऊन तेग्या नडगट्ट्याला गेला आणि मुलगी ठरवूनच परत आला. सगळीकडे ईश्वराच्या लग्नाची बातमी पसरली. थाटामाटात एक दिवस साखरसाडी झाली. लग्नाचा मुहूर्त ठरल्यावर
तेग्याने बेळगावला जाऊन सगळी खरेदी केली. यल्लम्माच्या परड्या भरल्या गेल्या. तेग्याच्या दारात मांडव उभा राहिला. लग्नाचा दिवस उजाडला. दारावर तोरणे लोंबत होती. वाजप वाजत होते. सकाळी ईश्वराला हळद लागली. लग्नाचे विधी सुरू झाले. नवरा नवरी मांडवात आले. भटजींनी मंगलाष्टके म्हणायला सुरुवात केली. ईश्वरा लग्नाचे लग्न लागले. नागीने सुनेच्या अंगावर तिचे सगळे दागिने स्वतःच्या हाताने घातले होते. लग्मा सुद्धा सासूकडून सगळं करवून घेत होती. नागी सगळ्या बायकांना अभिमानाने आपली सून दाखवत होती. दिवस मावळू लागला. एका बाजूला बकरे शिजत होते, तर एका बाजूला वाचप्यापासून ते तेग्यापर्यंत सगळे दारूचा आनंद घेत होते. जेवायच्या आधी नवरा नवरीची वरात काढण्यात आली. एवढ्या धूमधडाक्यात कोणाचेच लग्न यापूर्वी झाले नव्हते. तेग्याला समाधान वाटत होते. वरातीनंतर सगळ्यांची जेवणे झाली आणि सगळ्यांच्या आग्रहामुळे पुन्हा एकदा दारू पिण्याचा कार्यक्रम सुरू झाला. यावेळेला ईश्वराने आणि बायकांनीही थोडी थोडी दारू घेतली. सगळ्यांवर दारूचा अंमल चढू लागला होता. सगळे आहेत त्याच जागेवर झोपी जात होते. बाहेर वारा भराभरा वाहत होता. अर्धी रात्र व्हायच्या आतच लग्नघर शांत झाले आणि अचानक कुणीतरी बोंब ठोकली. सगळे खडबडून जागे झाले. तेग्याचे घर पेटले होते. मांडवात पडलेली माणसे बायका भरभर बाहेर येऊ लागले. बादल्या घागरीनी पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न चालू होता. नागी ऊर बडवत रडत होती. तेग्या वेड्यासारखा त्या ज्वाळांकडे बघत होता. ईश्वराची धावपळ चालली होती. त्याच वेळी लग्माच्या आईने आगीकडे बोट दाखवत माझी मुलगी म्हणून हंबरडा फोडला. नागीच्या लक्षात आले लग्मा आतच अडकली आहे ते. ती पुढचा मागचा विचार न करता पेटत्या घरात शिरली. तेग्या नागीला थांबवायला धावला, पण लोकांनी त्याला अडवून ठेवले. घर कधी कोसळेल याचा नेम नव्हता. क्षणाक्षणाला अधीरता वाढत होती. इतक्यात लग्मा सुखरूप आगीतून बाहेर आली आणि तिच्या आईच्या गळ्यात पडून रडू लागली. पण नागीचा काहीच पत्ता नव्हता. ती बराच वेळ बाहेर येत नव्हती. तेग्या लग्माला विचारायला जाणार एवढ्यात पेटत्या मशालीसारखी धडपडत नागी बाहेर आली. नागीचा चेहरा सोडला तर सगळे अंग भाजून निघाले होते. लोकांनी मिळेल ते तिच्या अंगाभोवती गुंडाळायला सुरुवात केली. भाजलेल्या अंगाला तिळाचे तेल लावले तरी ती शांत होत नव्हती. माशासारखी तडफडत होती. सुबैयांनी हत्तीरग्याला भाजल्यावर औषध देणारा वैद्य आहे असे सांगितल्यावर ईश्वरा लगेच त्याला आणण्यासाठी निघून गेला. पहाटेपर्यंत नागी तडफडतच होती. आता आपण काही यातून वाचत नाही हे तिच्या लक्षात आले. तिने तेग्याकडून लग्मा ईश्वराला जपण्याची शपथ घेतली. लग्मा पुढे आली. नागीने तिच्या अंगावरून हात फिरवला आणि स्वतःचे प्राण सोडले. सगळीकडेच एक गोंधळ उडाला. थोड्याच वेळात ईश्वरा वैद्य घेऊन आला, पण आता त्याचा काही उपयोग नाही असे म्हणून तेग्या ढसाढसा रडू लागला. ईश्वरा सुद्धा नागीच्या अंगावर पडून आक्रोश करू लागला. नागीला पुरून आल्यावर सगळे शांत बसले होते. आपल्या जळलेल्या घराच्या राखेच्या ढिगाऱ्याकडे ताठरलेल्या डोळ्यांनी तेग्या पाहत बसला होता. नागी गेली त्या दिवसापासून तेग्याचे वागणेच बदलले. तो कोणाशी बोलेनासा झाला, रडेनासा झाला. काळूच्या कट्ट्यावर तासनतास बसणे, नाहीतर आपल्या जळलेल्या घराकडे जाऊन बघत बसणे, एवढेच तो करू लागला. काळू मात्र त्याची खूप काळजी घेत होता. एके दिवशी काळूला झोप लागल्यावर तेग्या एकटाच बाहेर पडला. आधी आपल्या जळलेल्या घराकडे जाऊन बघत काही वेळ बसला. नंतर जंगलात जाऊन जिथे नागीला पुरले होते तिथे जाऊन बसला. त्या जागेकडे बघताना त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ज्या नागीने गेली 20 वर्ष त्याचा संसार सांभाळला, तीच नागी स्वतःच्या पोराचा संसार उभा करून एक दिवसही न थांबता निघून गेली. यावर तेग्याचा विश्वास बसत नव्हता. गुडघ्यात मान घालून तो रडू लागला. एवढ्यात काळू तेग्याला शोधत शोधत तिथे पोहोचला होता. त्याला पाहताच तेग्याच्या मनाचा बांध फुटला आणि तो गदगदून रडू लागला. काळूने त्याच्या पाठीवर हात फिरवत त्याला शांत केले. तूच असा वागलास तर मुलांनी कोणाकडे पाहायचे असे समजावून त्याला उठवले. तेग्याने डोळे पुसले आणि काळूचा आधार घेत तो गावाची वाट चालू लागला. आता तेग्याचे घर जळले त्याला महिना झाला होता, पण अजूनही तेग्या ईश्वरा आणि लग्मासोबत काळूच्या घरीच राहत होता. पण असे किती दिवस दुसऱ्यांच्या घरी सुनेला ठेवायचे असे सारखे तेग्याच्या मनात यायचे. त्यातच आता पूर्वीचे सरकार राहिले नसल्याने बारीक दरोडे घालून पैसे पण मिळवता येईनसे झाले होते. तेग्याने आधीच मुलाच्या लग्नासाठी दड्डीला जाऊन सावकाराकडून कर्ज घेतले होते. ते फेडायचे अजून बाकी होते, पण आता त्याच्याकडे पर्याय नव्हता. त्यामुळे तो पुन्हा एकदा दड्डीला सावकाराकडे गेला.
त्याला पाहताच सावकाराने त्याला जेवायला दिले. जेवण झाल्यावर सावकाराने तेग्याला मुलाच्या लग्नाबद्दल विचारले. तेव्हा तेग्याने लग्नात घराला आग लागली आणि त्यात नागीने तिचा जीव गमावल्याचे सांगितले. सावकाराला ते ऐकून वाईट वाटले. तेग्याने सावकाराला त्याची अडचण सांगितली. सावकार आता असेच पैसे उधार देणार नाही हे माहीत असल्याने तेग्याने येताना स्वतःबरोबर सुनेच्या अंगावरचे नागीने लग्नात घातलेले दागिने आणले होते. त्याने ते सावकाराला देव केले आणि 500 रुपये कर्ज मागितले. सावकार म्हणाला की आता पूर्वीचं सरकार न राहिल्यामुळे त्यांच्यासाठी पण 56 कायदे निघाले आहेत आणि म्हणूनच त्यांनी सुद्धा सावकारकी सोडून आता शेती करायला सुरुवात केली आहे. हे ऐकून तेग्याचा चेहरा पडला. तो म्हणाला, सावकार काही पण करा, पण माझे घर उभे करा. सगळा जन्म अब्रूने घालवला आहे, आता त्याला बट्टा लागू देऊ नका. मी तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही. तेग्याची ती अवस्था पाहून सावकारला वाईट वाटले. त्यांनी त्याच्याकडचे 300 रुपये तेग्याला दिले आणि दागिने सुद्धा त्याला परत केले. म्हणाले, माझ्याकडे आता एवढेच पैसे आहेत तुला द्यायला, ते घे. तेग्याने थरथरत्या हाताने त्या नोटा घेतल्या आणि त्याच्या धोत्राच्या शेवात बांधल्या. तो सावकाराला म्हणाला, तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. मला तुम्ही कधी पण हाक मारा. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी कुठेही असलो तरी तुमच्या मदतीला येईल. तेग्याचा गळा भरून आला होता. सावकार म्हणाले, मला सगळं कळतंय तेग्या, काही सांगू नकोस, जपून जा. तेग्या सावकाराचा निरोप घेऊन वाड्याबाहेर पडला. तो खाली मान घालून चालला असताना त्याला कोणीतरी हाक मारली. तो बघतो तर वाण्याच्या दुकानाला आरास केली होती. वाण्याने कोशाचा पटका बांधला होता. त्याने तेग्याला थांबवून त्याच्या हातावर पानाचा विडा आणि बर्फीचा छोटा पुडा ठेवला. कसली पान सुपारी विचारल्यावर वाणी म्हणाला, अरे आज 15 ऑगस्ट नाही का? 2 वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य मिळवून. तेग्याने नुसतीच मान हलवली आणि वाण्याचा निरोप घेऊन तिथून निघाला. विचाराच्या तंद्रीत त्याच्या हातातला पुडा कधी खाली पडला त्याला कळलेही नाही. तो बेरडवाडीच्या रस्त्याला लागला आणि पावसाला सुरुवात झाली. त्या धो-धो पावसाला तोंड देत तेग्या तसाच पुढे चालला होता. तेग्या डोंगराची चढण चढत होता. एक वडाचे झाड सोडले तर बहुधा सगळी झाडे पर्णहीन झाली होती. त्या वडाच्या जरा पुढूनच 2 जंगलांची हद्द सांगणारी सरकारी रेस गेली होती. डोंगराच्या वरपासून खालपर्यंत गेलेला तो रेसेचा रुंद मोकळा पट्टा न्याहाळत तेग्या ती रेस उतरू लागला. आज संध्याकाळी बारीतून गाड्या जाणार असल्याची वर्दी मिळाल्यामुळे तो खुश होता. पण दरड उतरताना त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याने वर पाहिले तर असंख्य लहान मोठी पाखरे किलबिलाट करत वेसेवरून जंगल पार करत होती. एवढ्यात एक भला मोठा नाग तेग्याच्या समोरूनच खसफसत रेस पार करून गेला. तेग्याने मागे वळून पाहिले तर जंगलातून 10-12 चितळांचा कळप वेगाने धावत येऊन रेस ओलांडून दुसऱ्या जंगलात गेला. तेग्याला काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली. त्याने जवळच असलेल्या एका उंच झाडाच्या शेंड्यावर चढून आजूबाजूला पाहिले तर पश्चिमेच्या बाजूला जंगलावर दाट दुराचा पट्टा उमटला होता. तो तसाच खाली उतरून बेरडवाडीकडे पळत सुटला आणि घरी जाऊन त्याने ईश्वराला जंगलात आग लागली असल्याचे सांगितले. त्याने ईश्वराला आग विझवण्यासाठी गावातल्या सगळ्या माणसांना कुऱ्हाडी घेऊन बोलवायला सांगितले. ईश्वरा म्हणाला, लागले तर लागू दे आग. यावर तेग्या संतापला आणि म्हणाला, जंगल जळले तर पोट कसे भरशील? यावर ईश्वरा काही न बोलता काळूकडे गेला आणि जंगलात आग लागल्याचे त्याला सांगितले. त्या दोघांनी मिळून सगळ्या गावाला कुऱ्हाडी घेऊन जमा केले. सगळे जंगलाच्या दिशेने जाऊ लागले. सूर्य अजून क्षितिजाच्या बऱ्याच वर होता. सरकारी रेसेच्या रोखाने सगळे धावत सुटले होते. ते तिथे पोहोचले तेव्हा सगळ्या जंगलावर धूर पसरला होता. जळक्या वासाचा भपकारा सर्वांच्या नाकात घुसला. धुराचे लोट रेसेच्या दिशेने वाऱ्याच्या झोताबरोबर फेकले जात होते. आता अजून काही वेळ थांबलो तर वणवा आपल्यापर्यंत पोहोचेल हे तेग्याच्या लक्षात आले. त्याने सर्वांना कुऱ्हाडीने रेसेत वरपासून खालपर्यंत जेवढी पण झाडे असतील ती सगळी कापायला सांगितली. सगळे कामाला लागले. मोठी माणसे झाडे कापत होती तर लहान मुले तो कापलेला ढिगारा उचलून एका बाजूला जमा करत होती. एवढ्यात एक भेकर भर वेगाने जीवाच्या भीतीने रेसेत आले. पण माणसांना बघताच ते तिथेच थबकले आणि काही काळाच्या आतच तेग्याने भाला फेकून त्याची शिकार केली. आजूबाजूचे लोक तिथे गोळा झाले होते. त्यातला एक जण म्हणाला, तेग्यादा, म्हातारा झालास पण दम अजून गेला नाही तुझा. तेग्या थोड्या वेळासाठी सगळं विसरला होता. पण दुसऱ्याच क्षणी त्याने सर्व माणसांना पुन्हा त्यांच्या कामाला पाठवले. एवढ्यात लग्मा सुद्धा गावातल्या बायकांना घेऊन तिथे आली. येताना त्या पाण्याच्या घागरी आणि भाकऱ्या घेऊन आल्या होत्या.
बायकांनी मुलांनी साठवून ठेवलेले ढिगारे पेटवले आणि रेसेत पडलेला सगळा पालापाचोळाही पेटवून दिला. आता जंगलावर अंधार पसरू लागला होता. तेग्याने मुलांना रानात सुरक्षित ठिकाणी पोहोचवले आणि तो पुन्हा रेसेजवळ आला. आता वणवा रेसेपर्यंत पोहोचला होता. वाटेत येईल त्याची राख करत करत वणवा पुढे सरकत होता. पण रेसेजवळ येताच तिथे आता जळण्यासाठी काहीच शिल्लक नसल्याने वणवा विझू लागला. पहाटेपर्यंत वणवा पूर्णपणे विझला. सगळ्यांना खूप आनंद झाला. रात्रभर केलेल्या कामाचा थकवा कोणालाही जाणवत नव्हता. पहाट व्हायला लागली होती. सगळे गप्पा मारत मारत भाकरी खाऊ लागले. नंतर तेग्याने मारलेले भेकर उचलून सगळे आता बेरडवाडीला जाणार. एवढ्यात समोरून एक खाकी हाफ पॅन्ट आणि शर्ट घातलेला एक गार्ड तिथे आला. त्याला पाहताच ईश्वरा पुढे झाला. गार्डने ईश्वराला इथली झाडे कोणी आणि कोणाच्या परवानगीने तोडली असे विचारले. आम्हीच तोडली असे सांगून ईश्वरा तेग्याकडे पाहू लागला. ईश्वराचा घाबरलेला चेहरा पाहून गार्ड हसू लागला आणि म्हणाला, हा वणवा तुम्हीच विझवलात ना? आता रेंजर साहेब येईपर्यंत इथून कोणीही जायचे नाही. सगळेजण चुपचाप साहेबांची वाट बघू लागले. थोड्याच वेळात 4-5 जण तिथे आले. त्यात पुढे असलेल्या माणसाने खाकी पॅन्ट, पांढरा शर्ट आणि डोक्यावर हॅट घातली होती. तो तिथे येताच गार्डने पुढे होऊन त्याला काहीतरी सांगितले. त्या रेंजर साहेबांनी ईश्वराला जवळ बोलावून त्याला शाबासकी दिली आणि म्हणाले, खूप शूर माणसे आहात तुम्ही सगळे. तुम्ही सरकारचं जंगल वाचवले आहे. तुमच्या या कामाबद्दल मी वर रिपोर्ट करून नक्की सांगेन. तुम्हाला सरकार बक्षीस दिल्याशिवाय राहणार नाही असे सांगून त्यांनी गार्डला त्या सगळ्यांची नावे लिहून घ्यायला सांगितली. बेरडवाडीचा नेता म्हणून ईश्वराचे नाव लिहून घेतले. सगळे खुश होऊन गावाला निघून गेले.